या त्याच मुलीच्या आई आहेत जिला श्रावणी मॅडमांनी चेक दिला होता. आणि त्या चेकसाठी त्या बिचारा मुलीचा खून झाला. आई बोला. मी आई अजिबात घाबरू नका. तुम्हाला जे बोलायचं ते बोलून टाका. ज्या मुलीचा खून झाला ती माझीच मुलगी होती. माझा नवरा विश्वंभर साहेबांचा कार्यकर्ता आहे, पण तो खूप दिवसापासून आजारी आहे. त्यामुळे साहेबांची भेट नाही. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं ऑपरेशन करावं लागेल, तेव्हा मी माझ्या मुलीला साहेबांकडे पाठवलं. साहेब कुठेतरी कामात होते, पण त्यांच्या मुलीनं मदत केली. 1,00,000 रुपयाचा चेक त्यांनी माझ्या मुलीच्या हातात दिला. खरंच श्रावणी मॅडम लई चांगले आहे. पण माझ्या मुलीचा खून झाला, पण तो चेक आमच्यापर्यंत पोचलाच नाही. सावरा स्वतः. साहेब मी बोलू. बोल. यावरनं हेच सिद्ध होते की श्रावणी मॅडमांनी ह्यांच्याच मुलीला चेक दिला होता, तो बी ऑपरेशनसाठी. नंतर त्या गुन्हेगारांनी तो चेक चोरला, त्यातनं पैसे बी लाटले. त्यामुळे या प्रकरणात साहेबांचा किंवा श्रावणी मॅडमांचा हात नाहीये. आणि जे आता टीव्हीवर चालू आहे ना, तो विरोधी पक्षाचा डाव आहे. ते सगळं खोटं नाटं पसरवत आहेत. या शुभ्याने श्रावणीची इमेज तर क्लीन केली. गाडगे पटलाचा बारे फुस झाला. मी ना शुभ्याला हलक्यात घेऊन चूक केली. मला आशा आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. त्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स इथेच संपली असं मी जाहीर करतो. तुम्ही येऊ शकता. तब्येत कशी आहे त्याची आता? आता ठीक आहे ती. शुभू यांचे मिस्टर आपले कार्यकर्ते आहेत. त्यांना 2 लाखाचा चेक दे ट्रीटमेंटसाठी. शुभ यांना तिथे बसव, त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था कर. आणि नंतर त्यांना व्यवस्थित घरी पाठवून दे. हो साहेब. हरी यांचा चहा पाण्याचं बघ. या आई.